नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल, पैशाची अडचणी असेल तर ते दूर करण्यासाठी हे उपाय नक्की करा. तुमच्या घरामध्ये नेहमी गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ, तेजस्वी आणि आनंददायी रूपामध्ये ठेवा, कारण स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा पैशाचा प्रवाह वाढवते. रोज सकाळी गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण करा. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 11 वेळा बोला. यामुळे तुमची आर्थिक प्रगतीला चालना मिळते. घरात किंवा दुकानात प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला गणपतीची प्रतिमा लावा, ज्यामुळे लक्ष्मी प्रवेश सुलभ होतो. प्रत्येक बुधवार बाप्पाला गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवा, त्यामुळे पैशाची आवक होते. पैशाचा पर्स किंवा तिजोरीत गणपतीच्या पायाचा छोटासा फोटो प्रत्येक ठेवले तरी टिकून राहते. गणपती बाप्पाला मोदक अर्पण करून नंतर तो घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास आर्थिक लाभ होतो. दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते आणि पैशावरील ताण कमी होतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात गणपती बसविल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धन स्थिर राहते. रोज सकाळी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील आर्थिक संकट कमी होते. ओम श्री सौम्याय गणपते वरवरदे सर्वजन मे वशमानय स्वाहा हा मंत्र रोज 21 वेळा म्हणा. यामुळे पैशाची अडचण तुमची कमी होते. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीसाठी बुधवारच्या दिवशी हिरवा कपडा घालून गणपतीला नमस्कार करा. घरातील प्रत्येक नवीन वस्तू आणल्यावर सर्वप्रथम गणपतीला दाखवूनच वापरायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या घरात पैशाचा अपव्यय कमी होतो. पैशाची बचत व्हावी म्हणून पर्समध्ये लहानसा कपड्यामध्ये तुकडा, त्यावर गणपतीचे नाव लिहा. बुधवारच्या दिवशी गणपतीला 2 केळी अर्पण करा आणि नंतर ते गरजूंना द्या, त्यामुळे धनवृद्धी होते. घराच्या तिजोरीत गणपतीची चांदीची मूर्ती ठेवा आणि नियमितपणे पूजन करा, यामुळे पैशाचा प्रवाह स्थिर होतो. दुकानात किंवा ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून लावा, यामुळे व्यापार वाढतो. आर्थिक संकट टाळण्यासाठी दर महिन्याला पहिल्यांदा बुधवारला गणपतीला पान सुपारी अर्पण करा. पैशावर नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून पर्समध्ये गणपतीच्या पायाची प्रतिमा ठेवा. सकाळी सूर्योदयापूर्वी गणपतीला जलदुर्वा आणि फूल अर्पण केल्याने धन स्थिर होतो. श्री गणेशाय नमः हे नाव 108 वेळा लिहिण्याची सवय लावा, यामुळे पैशाची तंगी हळूहळू कमी होते. बुधवारच्या दिवशी लाल गुलाबाची फुले गणपतीला अर्पण केल्याने लक्ष्मी प्रवेश वाढतो. गणपतीसमोर हळदीचा दिवा लावल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात. प्रत्येक महिन्याला पहिल्याच दिवशी गूळ आणि दूध गणपतीला अर्पण केल्याने नोकरीत प्रगती होते. घरातील गणपतीची मूर्ती कधी तुटू देऊ नका, कारण यामुळे आर्थिक हानी होऊ शकते. पैशाची कमतरता भासू नये म्हणून पर्समध्ये गणपतीच्या चांदीच्या नाण्याचा ठेवा करा. गणपतीच्या मंत्राचा जप करताना कमळावर बसून जप केल्याने धनवृद्धी होते. घरातील मुख्य दरवाजावर गणपतीचा सुंदर तोरण लावा, यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर होते. बुधवारच्या दिवशी गरिबांना हिरव्या भाज्या दान करा, गणपती बाप्पा प्रसन्न होतात. नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर प्रथम गणपती पूजन करा, यामुळे तो व्यवसाय यशस्वी होतो. गणपतीच्या समोर बसून पैशाचे नियोजन केल्याने योग्य निर्णय होतात. प्रत्येक अमावास्येला गणपतीसमोर पांढऱ्या रंगाचा नैवेद्य ठेवून त्यानंतर तो गरजू व्यक्तींना दान केल्यास पैशाची वाढ होते. रोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी गणपतीसमोर 3 वेळा प्रदक्षिणा घाला, यामुळे तुमच्या नोकरीत स्थिरता होते. घरातील गणपतीला ताजं पाणी दररोज बदला, यामुळे पैशाच्या प्रवाहात स्वच्छता येते आणि सातत्य येते. प्रत्येक नवीन नोट पर्समध्ये ठेवताना गणपतीच्या नावाने ठेवण्याची सवय लावा. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला गणपतीची छोटी मूर्ती ठेवणे घरातील पैशाचे चुंबक तयार करते. बुधवारच्या दिवशी गूळ आणि चणे अर्पण करून त्याचा प्रसाद नोकरीच्या ठिकाणी नेऊन खाल्ल्यास प्रमोशनच्या संधी वाढतात. पैशाची तंगी टाळण्यासाठी पर्समध्ये लाल कपड्यामध्ये बांधलेले 5 नाणे गणपतीच्या नावाने ठेवा. गणपतीला रोज वेगवेगळ्या रंगाची फुले अर्पण केल्याने आर्थिक जीवनात रंगत येते आणि वाढ होते. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र सतत जपण्याची सवय लावा, जेणेकरून पैशाचे अडथळे दूर होतात. तिजोरीमध्ये गणपतीसोबत कुबेराची मूर्ती ठेवल्यास धनवृद्धी होते. घरात नेहमी हिरवळ ताजी झाडं लावा आणि गणपती बाप्पाला त्यांची पानं अर्पण करा, यामुळे लक्ष्मी प्रवेश वाढतो. व्यवसायामध्ये यशासाठी बुधवारच्या दिवशी नवीन खाती पुस्तकं गणपतीच्या नावाने सुरू करा. सूर्योदयाच्या वेळी गणपतीला पिवळे फुले अर्पण केल्याने कर्जाचा भार कमी होतो. गणपतीच्या समोर मूर्ती नेहमी उजळ
राहील याची काळजी घ्या. अंधारामुळे पैशावर नकारात्मक परिणाम होतो. एकाच दिवशी गणपतीला तुपाचा आणि हळदीचा दिवा लावल्याने दुहेरी लाभ होतात. बुधवारच्या दिवशी गोड तांदूळाचा प्रसाद अर्पण करून तो लहान मुलांना द्यावा. यामुळे तुम्हाला धनलाभ नक्की होतो. गणपतीच्या पायाशी ठेवलेली नाणी 11 दिवसांनी पर्समध्ये ठेवल्यास पैशाचा प्रवाह वाढतो. पर्समध्ये फाटकी नोटी टाळा आणि नवीन नोटा गणपतीसमोर ठेवूनच वापरा. रोज रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या नावाने 11 वेळा मंत्र जप करून उद्याचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जातो. घरात किंवा दुकानात गणपतीच्या उजव्या सोंडीची मूर्ती ठेवल्यास व्यवसाय वाढतो. बुधवारला 5 गुलाब अर्पण करून त्यातील एक फूल पर्समध्ये ठेवा. पैशाचा अपव्यय थांबतो. गणपतीला पांढऱ्या रंगाचे मोदक अर्पण केल्याने घरात शांतता आणि स्थिरता येते, ज्यामुळे आपलं नियोजन चांगलं होतं. दर रविवारी गणपतीसमोर तुळशीची पानं ठेवा. हे पानं सोमवारला पर्समध्ये ठेवल्यास नोकरीच्या संधी वाढतात. व्यवसाय सुरू करताना पहिल्या ग्राहकाला मोफत छोटं गिफ्ट देण्याची सवय लावा. गणपतीचा आशीर्वाद वाढतो. आर्थिक तंगीच्या काळामध्ये गणपतीसमोर सलग 5 दिवस दिवा लावल्याने परिस्थिती सुधारते. तिजोरीत गणपतीची चांदीची प्रतिमा ठेवून त्यावर रोज केशराचा तिळा लावा. धन टिकून राहते. गूळ आणि दूध मिसळून गणपतीला अर्पण करा आणि तो सकाळी प्रसाद म्हणून खा. व्यवसायामध्ये गोडी वाढते. गणपतीच्या पायाखाली ठेवलेली 1 रुपयाची नाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलून पर्समध्ये ठेवा. सकाळी गणपतीला अभिषेक करताना पैशाचे नाव मनात घ्या. तो विचार ऊर्जा बनून आकर्षण निर्माण करतो. प्रत्येक बुधवार हिरव्या रंगाचा रुमाल पर्समध्ये ठेवा आणि गणपतीच्या नावाने बदला. पैशाचा प्रवाह वाढतो. गणपतीसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावून श्री गणेशाय नमः 108 वेळा म्हणा. आर्थिक अडथळे दूर होतात. 2 केळी गणपतीला अर्पण करून 1 गरजूला द्या आणि 1 दुप्पट स्वतःला खा. लाभ दुप्पट होतात. बँकेत जाण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करा आणि काम सहज होते. पर्समध्ये गणपतीच्या मंत्राचे छोटे कार्ड ठेवा. पैशाच्या अडचणी कमी होतात. दुर्वा अर्पण केल्यामध्ये ती पर्समध्ये ठेवल्यास पैशाची बचत होते. ओम वक्रतुंडाय हुं मंत्र 21 दिवस सतत म्हटल्यावर कर्जातून मुक्ती होते. सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी गणपतीसमोर ठेवून मग वापरा. धन टिकून राहते. घरातील मुख्य दरवाजासमोर गणपतीची घंटी लावावी. घरात लक्ष्मीचे आगमन होते. पाण्याच्या भांड्याजवळ गणपतीचा फोटो ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर राहते. प्रत्येक गुरुवारी गणपतीसमोर धूप-दीप लावा. घरातील पैशाचा प्रवाह वाढतो. पगार मिळाल्यानंतर थोडे पैसे गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वापरा. पैशाचा योग्य वापर सुरू होतो. गणपतीच्या मूर्तीसमोर दर आठवड्यातील एक नवीन फुलं ठेवण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या आर्थिक जीवनात नवीन संधी येतात. प्रत्येक वर्षी गणपतीच्या नावाने नवीन नाणे खरेदी करा आणि तिजोरीत ठेवा. यामुळे आपली धनसंपत्ती वाढते. गणपतीच्या मंत्राचा जप नेहमी शुभ मुहूर्तात सुरू करा. यामुळे आर्थिक यश जलद होते. नवीन कपडे खरेदी करताना गणपती बाप्पाला प्रथम दाखवा. ते कपडे धनप्राप्तीला सहाय्य करतात. घरातील रोपांना पाणी घालण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करा. निसर्गाशी नाते मजबूत होते आणि धनवृद्धी होते. गणपतीसमोर रोज सुगंधी अगरबत्ती लावा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. नोकरीतील इंटरव्ह्यूपूर्वी गणपती बाप्पाचा फोटो पाहून जा. यश मिळण्याची शक्यता वाढते. घरातील तिजोरी लाल कपडे झाका आणि त्यावर गणपतीचा फोटो ठेवा. धन सुरक्षित राहते. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारला गरीब मुलांना मिठाई वाटा. गणपती प्रसन्न होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते. तर मित्रांनो, पैशाची अडचण ही कुणाच्याही आयुष्यात कधी ना कधी येतेच, पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्या अडचणी सहज दूर होऊ शकतात. हे काही खूप महत्त्वाचे जे आहेत ते उपाय आहेत. श्रद्धा आणि सातत्याने केले तर घरामध्ये धन, सुख, समृद्धीचा प्रवाह वाढतो. लक्षात ठेवा, उपाय किती छोटे असले तरी त्यामागची भावना आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते. तर चला आपण सर्वजण बाप्पाकडे प्रार्थना करूया. गणपती बाप्पा आमच्या जीवनात आनंद, समृद्धी, सुख, पैशाचा अखंड प्रवाह राहू दे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद पोहोचेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतये नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर चला मग, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.